हॅलो गाईज. सो हा व्हिडिओ मी अजिबातच एडिट केला नाहीये, जसा आहे तसा रिअल अपलोड केलाय. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल की एका कॉन्टेंट क्रिएटरच्या लाईफमध्ये किती सारे प्रॉब्लेम्स येतात, आणि स्पेशली जर तुमचं छोटंसं बाळ असेल. व्हिडिओ पुढे पहा. हॅलो गाईज. तर आज मी बनवत आहे भोपळ्याचे पराठे. ॲक्च्युली भोपळा जो असतो त्याच्या घारके मला खूप जास्त आवडतात, बट त्याच्यामध्ये गूळ असतो आणि मिस्टर जे आहेत त्यांनी शुगर कट ऑफ केली आहे. सो आता मला याचे पराठे बनवावे लागतील. सो मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करते, विचार केला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. सो बघूया कसं होतंय. तर मी ह्याला धुवून घेतलंय, आता याला मी जरा खिसून घेते. तर माझा खिसून झालेला आहे भोपळा. ॲक्च्युली आमचं बाळ रडते, मी जरा बाळाला घेते आणि नंतर पुन्हा व्हिडिओ शेअर. हे पहा, आमचं बाळ सध्या एकटंच आहे त्याच्यामुळे रडायला लागलाय. शनाय, ए शनाय. हॅलो. तर सध्या आमच्या बाळाला घ्यायला कोणी नाही आहे, म्हणजे त्याचे पप्पा अजून ऑफिसवरून आलेले नाही आहेत आणि आजी गावी आहे. सो दोन्ही मॅनेज करावं लागतंय, बाळाला पण आणि घर पण. शनाय. सो शनायला मी आता शांत केला आहे आणि आता तो पुन्हा खेळायला चालू झाला आहे. सो मी शनायला शांत केलेला आहे आणि आता तो खेळतोय. आणि मगाच्या व्हिडिओमध्ये मला लक्षात आलं की मी माईकच लावला नव्हता, सो आता मी तो लावून आले. सो वळूयात आपल्या पराठ्यांकडे. तर आता आपल्याला पीठ मळायचंय. आधी मी सगळं साहित्य काढून घेते. आमचं बाळ बघा परत रडायला लागलं. कसं बनवायचं जेवण? हा, कसं बनवायचं जेवण? कसं बनवायचं? काय खायचं मम्माने? पप्पाने काय खायचं? तू कसं शांत नाही होतेस? नॉर्मली घरामध्ये आयांश असतो त्यामुळे तो जरा खेळत असतो. आज आयांश नाहीये, आज आयांश नाहीये. आयांश गेलाय खाली खेळायला त्याच्या फ्रेंड सोबत, त्याच्यामुळे त्याला अजून बोर होत आहे. कारण आवाजच नाही ना, पूर्ण शांतता आहे. अरे मी इकडे व्हिडिओ मध्ये बोलते तितकाच आवाज आहे. हो ना पिल्लू? हो ना पिल्लू? हो. का बघतो? का बघतो तू? हो बाई, काय होतं? काय होतं? काय होतं? तो शांतच नाही होते, रडतोय. शनाय, काय झालं शनूला? का होतं शनूला? हा, खाली ना खेळायचं, नाही खाली खेळायचं. काय दिसलं तिकडे? काय दिसलं? काय काय? दादाची बॅग. हो, दादाची बॅग आहे तिथे. हो, खाली खेळणार आता? खाली खेळणार माझं बोबडा? आता बघा खाली ठेवल्यावर कसं करतो. शानू, काय झालं शानूला? काय होतं? काय होतं? काय होतं? काय तो म्हणे असं घे. बर, नाही नाही नाही. मम्मा त्रास देते, मम्मा त्रास देते तुला, त्रास देते मम्मा, मम्मा त्रास देते शनायला. हो. फायनली तो शांत झोपला आहे बघा. चला आपली रेसिपी बनवूया. सो मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय घेतले. इथे गव्हाचं पीठ घेतलंय 2 वाटी, कोथिंबीर घेतले चिरून, आणि हा आपला भोपळा जवळपास 1 वाटीपेक्षा थोडासा जास्त आहे. त्यासाठी मीठ टाकूयात, चवीपुरतं मीठ घाला तुम्ही तुमच्या अंदाजाने. आणि ओवा, त्याच्यामध्ये ना मीठ पडलं माझ्याकडून चुकून. भरपूर सारा ओवा घालते मी, कारण ओव्याने खूप छान टेस्ट येणार. बिकॉज कोणत्याही पराठ्यामध्ये ओवा घातला ना खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपले मसाले घालूयात. धना पावडर 1 चमचा, नाही 2 चमचे घालूयात धना पावडर. त्यानंतर लाल तिखट थोडंसं, कारण आयश पण खाणार आहे. हळद, हळदने मस्त कलर येतो, सो हळद घाला छान. आणि हा थोडासा मालवणी मसाला आहे, तो थोडासा घालते.
बाकी काय नाही, जिरं घालू शकतो बट आपण ओवा घातलाय सो जिरं घालण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर आपला हा भोपळा हा सर्व ह्याच्यामध्ये घालते. वाव, काय कलर्स आलेत. आणि याला ना अजून टेस्टी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये हे घालते, काय बोलतात त्याला, तीळ, सफेद तीळ. हे भाजून ठेवलेत ऑलरेडी जेणेकरून खराब होत नाहीत. ही माझ्या सासूबाईंची आयडिया आहे. सो ह्याच्यामध्ये मी तीळ घालते. तिळाने ना खूप छान टेस्ट पण येईल आणि तीळ ऍक्च्युअली हेल्दी असतात खूप जास्त. आता त्याच्यामध्ये काय असतं ते मी विसरलीये. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की काय असतं यामध्ये. ओके, आणि अजून आपण घालूया याच्यामध्ये. झालं, आता काय घालायचं याच्यामध्ये विसरले मी. हे 1 सेकंड आठवू देत मला, काहीतरी विसरलं. हा, खरडा. हा खरडा माझ्या सासूबाईंनी आता गावावरून मला बनवून दिलाय. वाव, काय मस्त टेस्ट येते. सॉरी, काय मस्त स्मेल येतोय. ऍक्च्युअली ना मला खरडा खूप जास्त आवडतो आणि मला बनवता येत नाही. म्हणजे बनवता येतो बट काय होतं, मला ॲलर्जी आहे. कोणताही स्मेल आला की मला शिंका चालू होतात. सो हा बनवताना ना ह्याच्या खूप सारा स्मेल येतो, खूप तिखट, आणि त्याने मला शिंकावर शिंका येतात. म्हणून मी आता त्यांच्याकडून बनवून आणलाय येताना. सो हा थोडासा घालूया. खूप थोडा घालते मी, कारण आपण लाल तिखट पण घातलंय. सो एकदम थोडूसा, अर्धा चम्मच. सो आता आपण याला मळून घेऊ. ह्याला ना थोडं थोडं पाणी घालून मळावं लागेल, जास्त पाणी घालायचं नाही, कारण ना हे होईल, काय बोलतो, खूप जास्त पातळ होईल. सो मी मळून गोळा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सो याचा गोळा बनवून झालाय आणि याला कलर खूप छान आलाय, एकदम येल्लो येल्लो दिसतंय. सो याला आता 10 मिनिटं असंच ठेवूया. 10 नको, 5 मिनिटच ठेवूया, कारण पीठ खूप लूज होईल आणि मला लाटता नाही येणार. सो 5 मिनिटं ठेवते, तोपर्यंत हे सगळं आवरते. बाळ झोपल्याशिवाय ना काम होऊ शकत नाही, एवढं तर लक्षात आलं माझं. तो झोपला शांतपणे तेव्हा आता गोष्टी पटापट पटापट होत आहेत. पीठ ना सॉफ्ट होण्याच्या आत लाटून घेऊया पराठा. गोळा तर छान होतोय, बघू आता कसं होतं लाटताना. ओके, लाटायला ते येते व्यवस्थित. वाव, सी किती छान आलाय. भाजून घेऊया मस्त. असेच बाकीचे बनवून घेते पटापट. मी व्हिडिओ बनवता बनवताना माझं स्टोरेज फुल झालं. म्हणजे असं नेहमीच होतं माझ्यासोबत की कोणती गोष्ट करायला घेतली ना की ते बिघडलंच. म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स येत राहतात. एनिवेज, मी ना खूप सारे पराठे बनवून घेतले. सी, का माहितीये, कारण पीठ जे होतं ना ते खूप पातळ झालं असतं आणि मला लाटतात नसते आले. म्हणून मी सगळे पराठे बनवून घेतले. अमोल आले, त्यांना खायला दिले, बिकॉज त्यांचा उपवास होता. सो त्यांनी खाल्लंय. आयांशाने मी बाकी. आता एक पराठा ठेवलाय भाजायचा, जो तुम्हाला दाखवते. सी, लाटून झालाय, आता भाजूयात. तुम्हाला जरा जवळून दाखवते म्हणजे दिसेल. सी, एकदम छान कलर आलाय, तुम्ही पाहू शकता. आणि मी आहे ना याला तेल लावते, तुम्ही तूप सुद्धा लावू शकता. ऍक्च्युली तूपच लावायला हवं, बट मी गॅसवर नाही लावत. मी नेहमी खाली उतरल्यानंतर तूप लावते, जेणेकरून ते जळत नाही. त्यामुळे आता फक्त थोडंसं तेल यासाठी भाजायला बाकी. इथे माझ्या माईकची बॅटरी लो झाली आणि ऑडिओ रेकॉर्डच नाही झाला आणि मला माहीतच नाही.
सो मी बडबड केली, बट तुमच्यापर्यंत ती काही पोहोचणारच नाही. एनिवेज, पराठे तर खूप छान झाले होते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण पंपकिन हे लहान मुलांसाठी खूप छान असतं, त्यामुळे असा पराठा तुमच्या मुलांना नक्की देऊन बघा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय. खायच्या आधी पहिले खाऊन बघ व्यवस्थित टेस्ट कशी लागते, मग सांग. छान आहे नक्की? ओके, नक्की छान आहे. बेबीला मला एवढं छोटं नाही. बेबी नाही खात. बेबी नाही खात अजून. अरे बेबी नाही खात. बेबीला खायला वेळ आहे. तू सांग कसं झालंय ते. छान आहे? छान झालंय ना नक्की? नक्की छान आहे. आयुषला तर आवडलंय. पहा, आमचं पिल्लू पण उठलेलं आहे. आता हा पूर्ण किचन आवरणं बाकी आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.